की धम्म आतापर्यंतही टिकून आहे, आपल्यापर्यंत आलेला आहे. जर आपण थोडंसं मागवळून पाहिलं तर आपल्याला बाबासाहेब दिसतात. थोडं आणखी पाठीमागं पाहिलं तर आपल्याला सम्राट अशोक दिसतात. आणखी थोडं पाठीमागं वळून पाहिलं तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो आदर्श भिक्खू होता, भिक्खू संघ, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आपण खूप श्रद्धावान आहात असं आम्हाला वाटतं. आणि त्याची पावती हे तुम्ही देत आहात. एवढ्या कडक उन्हामध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यामधून आपण या ठिकाणी विहाराच्या कार्यक्रमाने उपस्थित झालेला आहात. त्याचं मूळ कारण म्हणजे आपल्यामध्ये असलेली बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा हे दिसून येत आहे. पण काही मधातच असमजपणे असं वागणारी लोक तेही दिसतात, ते पण आहेत. म्हणजे सगळेच श्रद्धावान आहेत 100% असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. पण तरीसुद्धा आपण कमीत कमी प्रवचन चालू असताना तेवढी शांतता बाळगली पाहिजे, संयम बाळगला पाहिजे, शिस्त बाळगली पाहिजे. या गोष्टीकडे आपण लक्ष असू दिलं पाहिजे. त्यावेळेला आपण काही भगवान बुद्धाचे मुखातून निघालेले जे काही बुद्धवचन आहेत, बुद्धदेशना आहे, ही आपण वर्तमान काळातील भिक्खू संघाच्या मुखातून ऐकत आहोत. म्हणजे आपण प्रत्यक्ष बुद्धालाच ऐकत आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. तेवढी श्रद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे आणि तेवढ्या श्रद्धेनं आपण ते प्रवचन ऐकलं पाहिजे. बुद्ध म्हणतात माणसाच्या जीवनाचं सर्वात मोठं धन कोणतं असेल तर ते श्रद्धा धन आहे. श्रद्धा धन उच्च कोटीचं धन आहे. ज्या माणसामध्ये श्रद्धा असते त्या माणसामध्ये सर्व प्रकारचे कुशल धम्म उत्पन्न होतात. आणि हे कुशल धम्म जे बुद्धाच्या काळामध्ये अनेक श्रद्धावान उपासक उपासिकांच्या जीवनामध्ये उत्पन्न झाले, तोच धम्म, तेच तरंग, तेच प्रसंग या क्षणामध्ये या ठिकाणी तुमच्यामध्ये सुद्धा उत्पन्न होतात. म्हणजे तुम्ही एवढे महत्त्वाचे व्यक्ती आहात. या काळामधील तुम्ही साक्षीदार आहात. कशाचे? धम्म श्रवण करणाऱ्या श्रद्धावान उपासक उपासिकांपैकी तुम्ही साक्षीदार आहात. हा धम्म टिकून आहे तो कशामुळे आहे तर तुमच्या श्रद्धेमुळे टिकून आहे. तुमच्यामध्ये ही श्रद्धा आहे म्हणून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. जर कदाचित तुमच्यामध्ये श्रद्धा नसती हा पेंडॉल खाली असता. बंतीजीनं प्रवचन द्यावं की न द्यावं अशी परिस्थिती उत्पन्न झाली असती. पण तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये बसलेला आहात, शांततेनं धम्मश्रवण करत आहात, तर त्यामुळे निश्चितच हा कार्यक्रम सफल होत आहे. आणि याचं सर्व क्रेडिट तुम्ही श्रद्धावान उपासक उपासिकांना. त्यामुळे आपण आपल्या श्रद्धेमधून, आपल्या श्रमामधून, सम्यक आजीविकेमधून, आपल्या गानामधून, शुद्ध चित्तामधून आज आपण या ठिकाणी ही जागा विकत घेतली, बुद्ध विहार बनवलं, बुद्धची स्थापना केली.
आणि त्याचं विधिवत भिक्खू संघाच्या वतीनं या ठिकाणी तुम्ही बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्याचं आज एक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. हे सर्व तुमच्या सर्वांचं पुण्यकर्म आहे. गोरखेडी येथील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आणि त्यांचे हितचिंतक, त्यांचे मित्रमंडळी, जमलेले आजूबाजूचे सर्व खेड्यातील उपासक उपासिका या सर्वांच्या मदतीनं, या सर्वांच्या दानाने हे बुद्धविहार या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी अतिशय श्रद्धेनं, शुद्ध चित्ताने दानकर्म केलेले आहेत, पुण्यकर्म केलेले आहेत, कुशल कर्म केलेले आहेत आणि बुद्धविहार निर्माण करण्यासाठी हातभार लावलेला आहे, त्या सर्वांचे भिक्खू संघाच्या वतीनं साधुवाद आहेत, धन्यवाद आहेत आणि त्यांच्या कुशल कर्माचं अनुमोदन आहे. तर आपण अतिशय गुणी लोक आहात, पुण्यवान लोक आहात, श्रद्धावान आहात याचं प्रचिती आता आम्हाला येत आहे. आपण बुद्धविहार निर्माण केलं. बुद्धविहार हे बुद्धविहारच असलं पाहिजे. त्याचं रूपांतर मंदिरामध्ये नाही झालं पाहिजे, त्याचं रूपांतर देवळामध्ये नाही झालं पाहिजे. याची दक्षता, याचं सावधगिरी श्रद्धावान उपासक उपासकांनी जोपासली पाहिजे. बुद्धविहार निर्माण केलं, त्याचं रूपांतर देवळामध्ये, मंदिरामध्ये होऊ नये म्हणजे नेमकं काय? केवळ बुद्धविहार बनवलं ते तर चांगलीच गोष्ट आहे, सर्वांच्या हितासाठी, कल्याणासाठी आवश्यक आहे. काहीतरी आपल्याला एक सेंटर हवं असतं, ते आपण तर बनवलं, पण तिथे केवळ फक्त पूजापाठ, वंदना, मेणबत्ती, अगरबत्ती लावणे आणि केवळ फक्त पूजापाठ करणे, सकाळ संध्याकाळ 2 वेळेला करणे, एवढ्यावरती त्या बुद्धविहारचं उपयोगिता झाली असं समजता येणार नाही. मग बुद्धविहार कशासाठी असावं? बुद्धविहार हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र बनलं पाहिजे. केवळ फक्त पूजापाठ, वंदना करण्यासाठी, मेणबत्ती, अगरबत्ती करण्यासाठी त्या बुद्धविहाराचा उपयोग होऊ नये. त्याच्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे आणि हे प्रत्येकानं ध्यान ठेवलं पाहिजे. आम्ही बुद्धविहार बनवलं म्हणजे आम्ही देऊळ बनवलं नाही, आम्ही मंदिर बनवलं नाही, आम्ही केवळ फक्त पूजापाठ करण्यासाठी स्थान बनवलं नाही. तेथे आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास होईल याच्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजेत. याच्यासाठी आपण कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले पाहिजे. मग कोणते कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवले पाहिजेत? येथे दररोज पूजा वंदना तर झालीच पाहिजे. बुद्ध धम्म संघ यांची धम्मदेशना, यांचं प्रवचन, ग्रंथ वाचन हे तर आपण केलंच पाहिजे. या ठिकाणी आपले जे अपत्य आहेत, हे अपत्य धम्म संस्कार जोपासतील, त्यांच्यावरती धम्मसंस्कार लागू होतील. ते त्याकडे लक्ष देऊन आदर्श मुलं बनतील, तरुण तरुणी बनतील की जेणेकरून धम्माचा प्रवाह, धम्माचे संस्कार जोपासणारी पिढी निर्माण होईल. त्यामुळे बुद्धविहारचं रक्षण होईल. दुसरी गोष्ट, नीतिवान मुलं तयार होतील, शीलवान, त्यागी, दानी, मैत्रीपूर्ण चित्ताचे, होतकरू आणि अतिशय कर्तव्यदक्ष असे ही मुलं या ठिकाणी, ही पिढी निर्माण झाली पाहिजे. आता या ठिकाणी बहुतेक जे आहेत हे अर्धवयाच्या पेक्षा जास्तचे आहेत किंवा काही अर्धवयाचे आहेत. पण एक ना एक दिवस असा येतो की आपली जागा खाली होते, आपली जागा विहारातली खाली होते. मग ती जागा खाली झाल्यानंतर ती जागा भरून काढण्याची जबाबदारी कोणाची असेल याचा विचारही आपल्याकडे असला पाहिजे. ती जागा खाली झाली तर ती जागा भरून काढण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे, कारण तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहात, बसत आलेला आहात. समजा ती जागा खाली झालीच तर काय,
ती जागा भरून काढण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. आणि ती जबाबदारी तुम्ही कशी स्वीकारणार? तर तुमचे जे काही अपत्य आहे, तुमचे जे काही मुलं आहेत, नातू आहेत, जे काही छोटे छोटे येणारी पिढी आहे, त्या पिढीवरती धम्माचे संस्कार तुमच्याकडून त्यांच्यापर्यंत हे पोहोचले पाहिजे. ते धम्मवान असले पाहिजे, धम्मदत्त झाले पाहिजेत, धम्माचं पालन करणारे समाज निर्माण झाला पाहिजे. तर तुम्ही तुमच्या संपत्तीचे, तुमच्या घराची जे काही धनसंपत्ती असेल त्याची वारसदार निर्माण करण्याची तुम्हाला गरज नाही. ते आपोआप निर्माण होतात. तुम्ही गेल्यानंतर ते वारसा हक्क गाजवतात, दाखवतात आणि भांडून तो वारसा हक्क घेतात. पण तुम्ही धर्मवान माणसं नित्यनेमाने विहारात येतात, पूजापाठ, वंदना, ध्यान करता, मैत्री भावना करता, प्रवचन ऐकता, प्रवचन आयोजित करता, धम्मसंस्कार जोपासल्या जातील यासाठी तुम्ही कर्तव्यदक्ष आणि काळजी घेता. मग तुम्ही असे संपत्तीचे वारसा हक्क निर्माण केल्या नाही केलं तर ते होतातच. पण धम्माचे वारसा हक्क जोपासणारी माणसं तुम्ही निर्माण केली पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही गेल्यानंतर तेथे तुमचा नातू बसला पाहिजे, तुमचा मुलगा बसला पाहिजे. त्यांनी धम्माची परंपरा, धम्माचे संस्कार पुढे नेले पाहिजेत, धम्म टिकून ठेवला पाहिजे, धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. ही जबाबदारी जर आपण पार पाडली नाही तर तुम्हाला माहिती आहे तुमचं वय झाल्यानंतर तुमचे मुलं, नातू, तरुण पिढी त्या ठिकाणी येईलच अशी गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाही. कारण समाजाचं वातावरण पाहता तेवढी ही जी काही तरुण पिढी आहे तेवढी काही धार्मिक वाटत नाही, तेवढी काही धम्माचे संस्कार जोपासणारी, धम्म आचरण करणारी तेवढी वाटत नाही. कारण सामाजिक परिस्थिती पाहता समाजाच्या प्रवाहामध्ये वाहून जाणारी हे तारुण्य, ही पिढी, हे तरुण वय असतं. त्यामुळे या वयाला जर आपण धम्माकडे वळवलं तर चांगले आदर्श मुलं निर्माण होतील, आदर्श एक समाजाची संपत्ती उत्पन्न होईल. आणि ती समाजाची संपत्ती निर्माण करणे, टिकून ठेवणे ही तुमची गरज आहे, तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही हे आत्ता हे केलं नाही आणि तुम्ही म्हणाल की आता मी गेल्यानंतर तू विहारामध्ये जात जा, मी गेल्यानंतर म्हणजे काय, मी गेल्यानंतर आता नको जाऊ असं होता कामा नये. आत्तापासूनच तुम्ही या मुलांना विहाराकडे वळवलं पाहिजे, धम्माकडे वळवलं पाहिजे, नीतिवान बनवले पाहिजे, नीतिमत्ता पूर्ण बनवले पाहिजे, दानी बनवले पाहिजे, शीलवान बनवले पाहिजे. ही अत्यंत काळाची गरज आहे. ही जबाबदारी तुम्हाला स्वीकारून या बुद्धविहाराची शोभा वाढवायची आहे. ही जबाबदारी, हे कर्तव्य, ही जिम्मेदारी तुम्हाला पार पाडायची आहे. केवळ फक्त तुम्ही तुमचं जीवन असताना तुम्हाला धम्माचं चाहूल आहे, धम्माची गोडी आहे, धम्माची आवड आहे म्हणून तुम्ही विहारामध्ये येता. पण तुम्ही गेल्यानंतर ती जागा भरून काढण्यासाठी सुद्धा तुमची पिढी त्या ठिकाणी असली पाहिजे. तरच या धम्माचा काय होईल, प्रचार प्रसार होईल आणि धम्म टिकून राहील. आतापर्यंत धम्म बुद्धाच्या काळापासून टिकून आहे. ते कोणाच्या श्रेयामुळे, कोणाची भूमिका आहे, कोणाचं जबाबदारी, कोणाचं कर्तव्य, कोणाचे ते कुशल कर्म आहेत की धम्म आतापर्यंतही टिकून आहे, आपल्यापर्यंत आलेला आहे. जर आपण थोडंसं मागवळून पाहिलं तर आपल्याला बाबासाहेब दिसतात. थोडं आणखी पाठीमागं पाहिलं तर आपल्याला सम्राट अशोक दिसतात. आणखी थोडं पाठीमागं ओढून पाहिलं तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो आदर्श भिक्खू होता, भिक्खू संघ होता, जो भिक्खू संघ सम्राट अशोकाच्या बुद्धिस्ट मिशनरीमध्ये भाग घेऊन देश विदेशामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला, तो संघ आपल्याला दिसतो की त्यांच्या प्रयत्नामुळे केवळ फक्त भारतामध्येच नव्हे तर सर्व जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झालेला आहे. ते श्रेय कोणाचं आहे? ते भिक्खू संघाचं आहे. केव्हापासून आहे? बुद्धाच्या काळापासून.
तर आजही भिक्खू संघ जो निर्माण आहे, विद्यमान आहे, अस्तित्वात आहे, तर ते भिक्खू संघाने जोपासलेली ती परंपरा आहे. तर यामुळेच आज आपल्याला बुद्ध धर्म ऐकायला मिळतो, शिकायला मिळतो, आचरण करायला मिळतो आणि त्यामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण होत आहे, आपल्या जीवनाचं सुख होत आहे, मंगल होत आहे. तर ही परंपरा जर आपण जोपासली नाही, भिक्खू संघ टिकून राहिला नाही, तर धम्म टिकणार नाही, धम्म टिकणार नाही तर बुद्धाची शिकवण टिकणार नाही आणि बुद्धहीसुद्धा त्यांचं नावसुद्धा अस्तित्वात राहणार नाही. संघ टिकला नाही तर एवढे मोठे अनिष्ट, एवढे मोठे नुकसान आपल्या सर्वांचं होऊ शकतं की जो भिक्खू संघ दुःखापासून, भयापासून, आपत्ती, विपत्ती, संकटापासून, सर्व अज्ञानापासून, सर्व कर्मकांडापासून मुक्त होण्यासाठी सदैव आपल्या सोबत असतो, आपला मार्गदर्शक असतो. तर असा संघ आपल्याला जोपासता आला पाहिजे. ज्या ठिकाणी संघ आहे त्या ठिकाणी धम्म आहे, ज्या ठिकाणी धम्म आहे त्या ठिकाणी बुद्ध आहे. ही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे आणि त्याच्यासाठी आपण बुद्ध विहार निर्माण केले. यासाठी या बुद्ध विहाराच्या माध्यमाने या ठिकाणी छानपैकी अभ्यासिका निर्माण करावी, लायब्ररी निर्माण करावी, जेणेकरून त्या ठिकाणी आपले मुलं मुली नियमितपणे अभ्यास करतील. वेगळे वेगळे क्लासेस या ठिकाणी रविवारच्या दिवशी चालविण्यात यावे, जे आपल्या समाजाचे प्रशिक्षित, सुशिक्षित, अत्यंत विद्वान, पंडित, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधील, चाहे ते शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जे आपले नैपुण्यपूर्ण असे हे बांधव आहेत, जे सध्या सर्व्हिसमध्ये आहेत आणि जे सध्या रिटायर झालेले आहेत, त्यांनीसुद्धा या बुद्धविहारचं महत्त्व ओळखून एक दिवस त्यांनी या बुद्धविहारमध्ये येऊन त्या ठिकाणी आपल्या समाजाला, आपल्या तरुण पिढीला, आपल्या तरुण मुलांना, मुलींना प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांना जे जे काही त्यांच्याकडे ज्ञान आहे वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचं, जसं आपले जज आहेत किंवा वकील्स आहेत, त्यांनी येऊन या ठिकाणी भारतीय घटनेचं ज्ञान या मुलांना, मुलींना दिलं पाहिजे. जे शिक्षक आहेत, रिटायर झालेले आहेत, त्यांनी इथे येऊन, जे रिटायर झालेले आहेत त्यांनी इथे येऊन फुकट सर्व्हिस दिली पाहिजे. एक आठवड्यातून एक दिवस प्रशिक्षण दिलं पाहिजे, शिकवणी दिली पाहिजे फ्री ऑफ चार्ज. ट्युशन्स मुलांना दिल्या पाहिजेत, मॅथमॅटिक्सच्या, विज्ञानाच्या, इंग्लिशच्या. हे 3 विषय थोडे मुलांना अवघड असतात खेड्यापाड्यातील मुलांना, पण इथे येऊन त्यांनी एका आठवड्याचं एक दिवस इथे देऊन त्यांना ट्युशन्स दिल्या पाहिजेत फ्री ऑफ चार्ज. जे मुलं ज्यांना पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे, ज्यांना मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे, तर असे जे काही आपले ऑफिसर रिटायर झालेले आहेत त्यांनी इथे येऊन त्यांना मार्गदर्शन दिलं पाहिजे. जे मुलं MPSC, UPSCच्या क्लासेस जॉईन करत आहेत, अशांना आपल्या जे प्रशिक्षित अधिकारी आहेत त्यांना याबद्दल माहिती आहे, त्यांनी या ठिकाणी येऊन अवश्य एक दिवस संडेचा या मुलांसाठी, या समाजासाठी दिला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. केवळ फक्त विहार उत्पन्न केलं म्हणजे आपण ते खूप काही कमावलं, खूप काही मिळवलं असं अजिबात समजू नका. आणि विहाराला केवळ फक्त मेणबत्ती, अगरबत्ती लावण्याचं ठिकाण, पूजापाठ करण्याचं ठिकाण म्हणून फक्त त्याचं तेवढं अस्तित्व ठेवू नका. तर त्याच्यापेक्षा थोडंसं बाहेर जाऊन त्या विहाराचा जास्तीत जास्त कसा आपल्याला फायदा घेता येईल, संघटन कसं करता येईल, विहाराच्या माध्यमाने समाजाचं संघटन, शैक्षणिक मुलांचा प्रगती कशी साधता येईल, जे मुलं, जे आपले सामाजिक बंधू बांधव समाजासाठी एक नवीन विचार येतात, संघटन करतात, सर्वांना बुद्ध धम्म संघाच्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना या ठिकाणी बोलवून त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन, उपदेश
या ठिकाणी आयोजित केला गेला पाहिजे. आणि याच्यासाठी जे विहारची कमिटी आहे ती सक्रिय असली पाहिजे. आठवड्यातून एक दिवस त्यांचा या कामामध्ये गेलाच पाहिजे. जर हे केलं तर आपण हे बुद्धविहार जे आहे समाजाच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र बनू शकतं. आणि यासाठीच बाबासाहेब म्हणत होते बुद्धविहार निर्माण करून त्या ठिकाणी सर्व समाजाने आठवड्यातून कमीत कमी एक वेळा तरी जमा झालं पाहिजे, आलं पाहिजे. हा ते एक उद्देश आहे बाबासाहेबांच्या बोलण्याचा. केवळ फक्त बुद्धविहार हे जसं पूजापाठ नैवेद्य देणे असं काही बाकीच्या धर्माचे लोक करतात तसं याला स्वरूप येता कामा नये. हे खरोखर ॲक्टिव्ह असलं पाहिजे. दररोज पूजापाठ वंदना ध्यान साधना प्रवचन मैत्री भावना या ठिकाणी आपण केली पाहिजे. आणि आठवड्यातून सर्व समाजाला बोलवून त्याचा विकास आपण केला पाहिजे, त्याचा महत्त्व आपण वाढवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपली ही तरुण पिढी आपण विहाराशी संलग्न केली पाहिजे, जोडल्या गेली पाहिजे. आपली ही बौद्ध परंपरा ही आपण टिकून ठेवली पाहिजे. आता 57 उपासक या ठिकाणी बसलेले आहे, पण तेवढ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी तरुण मुलं मुली आलेले दिसत नाही. त्याचं कारण आपण त्यांना कधी घेऊन आलो नाही, त्यांच्यावरती तसे संस्कार आपण टाकले नाहीत, ते महत्त्व आपण त्यांच्यामध्ये तेवढं वाढवलं नाही. शील नीतिमत्ता सदाचार मैत्री भावना विज्ञान निष्ठता या गोष्टी आपण त्यांच्यामध्ये विकसित केल्या गेल्या नाही, त्याचं महत्त्व त्यांना आपण कळवलं नाही. त्यामुळे आपली संख्या ही जेमतेम आहे विहारामध्ये येणाऱ्यांची. विशेषतः जे वयस्कर आहेत तेच येतात, बाकीचे तरुण मुलं मुली येत नाहीत. जर आपले तरुण मुलं मुली सिलवान झाले, नीतिमत्ता पूर्ण झाले, होतकरू झाले, प्रज्ञावान झाले तर निश्चितच एक चांगला समाज उत्पन्न होतो. आपण आपलं आयुष्य अज्ञानामध्ये अडाणीपणामध्ये घालवलं, आपले आईवडील अडाणी होते, पण बाबासाहेबांच्या कृपेमुळं फुले शाहू यांच्या कृपेमुळं आपण शिक्षणाचं महत्त्व ओळखून आपणही शिकलो आणि आपल्या मुलांना शिकवलं. पण शिकलेले मुलं जर धम्माकडे वळले नाहीत, धम्माचे संस्कार जोपासले नाहीत तर आपली इथून पुढे प्रगती होईल याची कसलीही शाश्वती नाही. तर त्यासाठी तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठं जिम्मेदारी आहे. विहार टिकवणं, संस्कृती टिकवणं, धम्मसंस्कार टिकवणे, धम्माचा प्रचार प्रसार करणे, धम्म टिकवणे, धम्माचा प्रचार प्रसार करून धम्म पसरविणारे आपण धम्माचे पायोनियर होणे. जसं बाबासाहेबांनी प्रत्येकावरती जबाबदारी टाकलेली आहे, आपण धम्माचा आचरण करावं, धम्म वाढवावा, धम्माचा प्रचार प्रसार करावा, हे आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश असावं. आणि धम्माचं शुद्ध आचरण करून दुःखापासून मुक्त व्हावं, भयापासून भीतीपासून अधोगती दुर्गती विनाशापासून मुक्त व्हावं, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, आपल्या जीवनाला एक नवीन दिशा नवीन मार्ग आपल्याला प्राप्त व्हावा, आपल्या जीवनाचं सर्व दुःख भय भीती चिंता अधोगती दुर्गती नष्ट व्हावी, आपल्या जीवनाची प्रगती व्हावी, आपल्या जीवनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या परिपूर्ण व्हाव्यात आणि आपण आपलं अत्यंत सुदृढ महत्त्वपूर्ण आणि अत्यंत मोलाचं जीवन आपण जगावं याची चाहूल आपल्याला असावी, याची जाणीव आपल्याला असावी. आणि पूर्ण समर्पित भावनेनं बुद्ध धम्म संघा यांचा सन्मान करून आपण त्यांच्याप्रती समर्पित व्हावं, बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आपल्या जीवनाचं योगदान लाभावं. आणि जर असं आपलं आचरण असेल तर आपण बाबासाहेबांचे उपकार भेटण्यासाठी कटिबद्ध आहोत, प्रयत्नशील आहोत. याचं सुख याचं समाधान याचं पुण्य आपल्याला लाभेल आणि या जगामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार होईल. हा बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार सदोदित वाढत जाईल आणि टिकवण्यासाठी तुम्ही अत्यंत महत्त्वाचे जबाबदार व्यक्ती ठरणार आहात. तर वेळेचं ध्यान ठेवून तुमच्या सर्वांच्या मनाची अवस्था जाणून प्रवचन जास्त वेळ लांबवणं हे उचित वाटत नाही, पण तुम्ही अतिशय शांत चित्तानं ऐकलं
त्याच्याबद्दल तुमचे खरोखर मानव तेवढे उपकार कमी आहे. त्याचं कारण एक तर भुका लागलेल्या आहेत, एक तर ऊन वर तापत आहे, तुमच्या मनाची तुमच्या शरीराची एक वेगळी वेदना तुम्हाला उत्पन्न होत आहेत. पण धम्म ऐकताना ह्या सगळ्या वेदना गौण असतात. माणसाचं चित्त धम्माकडे लागलं जातं आणि मनुष्य धम्म ऐकत असतो. बाकीचा ऊन वारा पाणी पाऊस ह्या वेदना तर आपल्याला आपण भोगलेल्या आहेत, भोगत आहोत, इथून पुढे भोगणार आहोत. पण ज्यावेळेला धम्म ऐकतो त्यावेळेला माणसाचं मन या सगळ्या गोष्टीवरती मात करतं. मन शांत राहतं, प्रसन्न राहतं, श्रद्धावान राहतं आणि त्या श्रद्धेमधून आपण काहीतरी महत्त्वाचे शब्द स्वतःसाठी, स्वतःच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी आपण ऐकत असतो, ग्रहण करत असतो आणि त्याचा आपण आचरण करून तो धर्म आपण वाढवत असतो. तर खरोखर आपण श्रद्धावान उपासक उपासिका आहात याची पावती आपल्या श्रद्धेमधून, आपल्या त्यागामधून, आपल्या या एकाग्रतेमधून, शांततेमधून प्रकट होत आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुवाद. तुमच्यामध्ये असलेली श्रद्धा, तुमच्यामध्ये असलेलं कुशल चेतना आणि पुण्यकर्म या सर्व कुशल गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, हित हो आणि सर्वजण दुःखापासून मुक्त होऊन बुद्ध धर्मसंघाचे पक्के अनुयायी श्रद्धावान उपासक उपासिका बनून पूर्णपणे काया वाचा मनाने समर्पित होऊन आपल्या जीवनात पुण्य आपण संपादन करावं हीच अपेक्षा. आणि सर्वांचे धन्यवाद. साधुवाद. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.